मीडियावरून पण एक उद्योजक आहे, तो 20 वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि तो चॅलेंज करतोय की मी आता मराठी बोलणार ते नाही. बघा, असा कोणी चिल्लर ज्याला कालपर्यंत कोणी ओळखत नव्हता, प्रसिद्धीसाठी जर केडिया भेडिया कोणीतरी इकडे येत असेल आणि काहीतरी बोलत असेल, तर अशा लोकांना का म्हणून मोठं करायचं, का म्हणून त्याला हे करायचं? अरे ह्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदा तू करतो आणि काहीतरी उगाच स्टेटमेंट करून शहराचा आणि या महाराष्ट्राचं वातावरण खराब करत असो, तर काय तुला अधिकार काय आहे महाराष्ट्राचा याचा? नाही बघा, कुणाला काय करायचंय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक आयुध हा अधिकार आहे, पण सर्वसामान्य जनता त्याला भीक घालणार नाही असं मला वाटतं. कारण मीरा भाईंदर शहर शांतताप्रिय आहे. मीरा भाईंदर शहर हे अमन आणि शांती चाहतं. त्यामुळे ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये कोणी बाहेरची लोक येऊन जर काही गुंडगिरी करत असतील, दादागिरी करत असतील आणि जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना आणि हिंदी भाषिकांना किंवा त्याचबरोबर आमच्या मराठी भाषिकांना जर कोणी त्रास देत असेल, तर ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक ह्या शहराच्या प्रत्येक नागरिकांबरोबर कायम राहील.